प्रहारच्या वतीने तेल्हारा तहसीलवर आंदोलन करण्यात आलं। कणसांनी भरलेली बैलगाडी पेटवून रोष व्यक्त करण्यात आला। प्रहारच्या चक्की पक्षाचा विजय हो, प्रहारच्या चक्की पक्षाचा विजय हो, जाहीर करा जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा। परतीच्या पावसाने पिकांचे झालेलं नुकसान, त्याची भरपाई व इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तेल्हारा तहसीलला घेराव घालण्यात आला। आंदोलन करून ज्वारीच्या कणसांनी भरलेली बैलगाडी पेटवून रोष व्यक्त केला। जिल्हाध्यक्ष तुषार पुणकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 25,000 रुपये मदत द्या, वाण धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी आरक्षित करा, सरसकट कर्जमाफी, पीक विमा जाहीर करा, मागील वर्षीचा दुष्काळ निधी त्वरित द्या, मूग उडीद पिकांचे पंचनामे न होऊ शकल्यामुळे त्यांचे नुकसान ग्राह्य धरून अनुदान तसंच पीक विमा द्या, पंतप्रधान सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करा, अतिक्रमण घरकुल लाभार्थ्यांना लाभ द्या, शैक्षणिक शुल्क माफ करा, अशा विविध मागण्या प्रहारच्या वतीने करण्यात आल्या। यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। शेतकरी शेतमजूर यांच्या व्यथा कथन करून बैलगाडीमध्ये असलेल्या ज्वारीच्या कणसांना पेटवून प्रहार जनशक्ती पक्षाने रोष व्यक्त केला। यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेल्हारेचे ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त राखण्यात आला होता। अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने बैलगाडीची आग आटोक्यात आणली। विदर्भ न्यूजसाठी अकोल्याहून दीपक गवई यांचा हा वृत्तांत। पण त्यात त्याने एवढ्या जाचक अटी लावल्या की बा मूग असा नसला पाहिजे, डाग नसला पाहिजे, मॅच्युरिटी सीडची आहे ते मोठी असली पाहिजे, म्हणजे एवढे मोठे सेंटर चालू असताना संपूर्ण जिल्ह्यात फक्त 200-250 क्विंटल माल संपूर्ण जिल्ह्याचा खरेदी झाला। तर मग आता तर या पाण्याच्या सर्व ज्वारी हे काढी झाली। आता हे जर लेवीत आपण जर नेली तर हे घ्यायला पाहिजे ना त्यांनी। आता हे सरकारचा विषय आहे। आता आपलं म्हणणं कसं आहे, जर फक्त जर हे सेंटर उघडून काही त्याच्यात फायदा होणार नाही, पण जशी लोकांची ज्वारी आहे तशी तुम्हाला घ्या लागेल ज्या कंडिशन मध्ये आहे त्यामध्ये। आणि साहेब आता इथे सोयाबीन वगैरे जे नाफेड तर्फे सुरू आहे किंवा मुंगाची खरेदी चालू आहे, त्याला तुम्ही एक थोडंसं पत्र पाठवून त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे की बा जे सोयाबीनवर डाग आहे किंवा मुंगावर आहे, आता पाणीच तेवढं झालं ना, तर त्याच्यामुळे ते तुम्ही खरेदी करा म्हणून। म्हणजे सध्याची परिस्थिती या नाफेड सेंटरवर गर्दीच नाही।